हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की इथे आजी ज्या आहेत त्या सुप्रियाकडे जाऊन हात जोडत असतात आणि सुप्रियाला म्हणत असतात की ज्या ज्या काही गोष्टी झाल्या आहेत ना त्याचा खरंच त्रास होतो आहे, पण मला कळतं आहे की आमच्याकडनं तुम्हाला खूप काही बोललं गेलं. मग त्यावर सुप्रियासुद्धा आजीनं म्हणत असते की आजी प्लीज राहू द्या, तुम्ही असं सॉरी वगैरे बोलू नका. माहिती आहे त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला काय रिॲक्ट करावं कळलं नसेल, पण बारशाच्या दिवशी आम्हाला ते फोटो दिसले आणि त्यानंतर आम्ही ना पूर्ण ईश्वरीला काय काय नाही बोललो. ईश्वरी तिच्या परीनं आम्हाला समजवायचा प्रयत्न करत होती, पण आम्हाला त्या काही गोष्टी कळतच नव्हत्या. त्यासाठी खरंच सॉरी असं आजी ही सुप्रियाला बोलत असते. सुप्रिया आता तिथे येऊन लगेचच आता समजावत असते, नको सॉरी वगैरे बोलू. आता ईश्वरीने हळदी कुंकू आणलेलं असतं आणि आईला ती हळदी कुंकू लावून मान देत असते. त्याच वेळेला जाताना आता माझ्या मुलीची काळजी घ्या असं स्पेशली सांगितलेलं असतं आजीला आणि मामांना. हे मात्र सुप्रियाने, कारण आता कुठे जाऊन ईश्वरीवर सगळेजण घरातले भरोसा ठेवणार होते आणि या गोष्टी सुप्रियाला माहिती होत्या. सुप्रिया जाताना आता रमाकांतच्या समोरसुद्धा उभी राहते आणि त्याच्यासमोर उभं राहून त्यांना आता नमस्कार वगैरे करते आणि तिकडनं जायला निघते. जेव्हा आता ती तिकडनं जाते ना तेव्हा मात्र आता कांतचे डोळे भरून आलेले असतात, कारण जे काही गैरसमज होतात ते खऱ्या अर्थाने दूर झालेले असतात. इकडे आता जी आजी असते ना तीसुद्धा ईश्वरीकडे जाते आणि ईश्वरीला अगदीच मिठीत घेते. ईश्वरीकडे ती आता पाहत राहते. ईश्वरीला म्हणत असते की आज घरातला सगळं घर पण ना फक्त तुझ्यामुळे आलं आहे. जे काही गैरसमज होते ते दूर झाले ते फक्त तुझ्यामुळे. तर काय झालं असतं ना खरंच विचारसुद्धा करू शकत नाही असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे मात्र आता जी आजी असते ना तिने आता खऱ्या अर्थानं ईश्वरीला स्वीकारलेलं असतं, ईश्वरीला जवळ घेतलेलं असतं. ईश्वरी खूप जास्त खुश असते, कारण तिलाही हा दिवस हवा असतो आणि आज फायनली तिच्या आयुष्यात हा दिवस आलेला असतो आणि त्यामुळेच ना तिला एकदम छान भारी वाटत असतं. ईश्वरीला आता म्हणलं जातं की थांब, तुला त्रास झाला आहे, तुला लागलं आहे, पण गोडाचं तर घरात काहीतरी बनायलाच हवं आणि गोडाचं तर मीच बनवणार आहे आज, कारण तुझ्या हातालासुद्धा इजा झाली आहे ना, असंही आता आजी बोलत असते. इकडे वल्लरीला सगळीजण हाका मारत असतात. ही वल्लरी कुठे राहिली आहे, अजूनही वल्लरी आली कशी नाही, कारण ही वल्लरी यायला हवी होती. वल्लरी म्हणते ही काय माणसं आहेत, ही लोक मला हाक मारून मारून बोलवून घेत आहेत, पण मला बाहेर जाता येणार नाही ना, कशी जाऊ मी बाहेर गेली तर तिकडे ती सुप्रिया असेल आणि मला बघेल. एवढं सगळं प्लॅनिंग केलं आहे ते वाया जाईल ना, असाही विचारणा इथे वल्लरीच्या मनामध्ये येऊ लागतो. मग वल्लरीला समजतं की मामा हा रूममध्ये येतो आहे, त्यामुळे आता लगेचच ना ती जी आहे ती आता आपल्या तोंडावर ना तो स्प्रे मारून घेते, जेणेकरून जरी कोणी आलं बघायला तर असं वाटेल की ही खूप जास्त घामाघूम झाली, हिला काहीतरी त्रास होतो आहे, म्हणून तिने तोंडावर वगैरे स्प्रे मारून घेतलेला असतो. आणि मग काय ती मुद्दामूनच ना चक्कर येऊन पडायचं वगैरे नाटक करत असते. इकडे आता म्हटलेलं असतं की थांब मी बघतो जाऊन, आणि जेव्हा तो आतमध्ये जाऊन बघतो ना मामा, तेव्हा त्याला तिथे ती पडलेली दिसते. जसं ती पडलेली दिसते तसं आता मामाने घर डोक्यावर घेतलेलं असतं. सगळ्यांनाच त्याने आरडाओरडा करून बोलवून घेतलेलं असतं. अर्णव, ईश्वरी सगळेजण येतात, आजीही येते, रमाकांतही आलेली असतात आणि विचारलं जातं की काय झालं आहे नेमकं. तेव्हाच ना कसं बसं तिच्या डोळ्यावर पाणी मारून तिला उठवलं जातं. ती काही बेशुद्ध वगैरे पडली नव्हती, नॉर्मल ओके होती, पण तिला आता त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या दाखवायच्या होत्या ना, म्हणूनच ती नाटक करत होती. म्हणजे एवढा वेळ बाहेर जे चाललेलं होतं ते मला काहीच माहीत नाही आहे असं काहीसं तिचं रिॲक्ट करणं सुरू असतं. आणि तेव्हाच ना ती म्हणत असते की काय आहे ना, मी दुपारची गोळी खायची होती तीच खायला म्हणून आले होते आणि ती खाता खाता कधी मला इथे चक्कर आली ना, मला काहीच कळलं नाही, केव्हाची मी इथे पडली आहे. मग आता बरोबर ना, म्हणजे बाहेर सगळी दुनिया डोळे उघडायचं काम करत होती, पण तू इथे डोळे बंद करून बसली होतीस. मामा मात्र ना अगदी नस नस जाणून होता या मामीची, आणि म्हणूनच या सगळ्या सिच्युएशनमध्ये सुद्धा ना मामा तिला टोमणेच मारत होता. मामाला तर ती म्हणत असते की तुमचं काय चाललं आहे,
इथे मला गरगरते. मामालाही आता इकडे ईश्वरी, अर्णव सगळेजण शांत करत असतात. मामी आता ठीक तर वाटतंय ना? मग आता काय आहे ना, मामांचं म्हणणं हे आहे की बाहेर सगळे गैरसमज दूर झाले, सगळं हॅप्पी झालं आणि तेव्हा तुम्ही असायला हवं होतं. कारण तुम्हीच तर आरोप करत होतात ना सगळ्यांवर, आणि तुम्ही खास करून बाबांवर खूप मोठे आरोप केले होते आणि तेच पुरावे आणले होते. अच्छा, पुरावे आणले होते का? बरं चांगलं आहे. मग ईश्वरी मोबाईलमधला तो व्हिडिओ दाखवू लागते आणि तो व्हिडिओ जेव्हा आता वल्लरी बघते तेव्हा वल्लरीला घाम फुटलेला असतो. वल्लरी बघते आणि तिला कळतं की ह्यांनी तर व्हिडिओसुद्धा काढलेला आहे. पण तेव्हाच ना ईश्वरी म्हणत असते की हां, ती बाई जी आहे ती काही भेटली नाही. भेटेल ती बाई पण भेटेल. मग आता तू त्या बाईबद्दल काहीच बोलणार नाही आहे का? त्या बाईमुळे आपल्याला काय काय सहन करावं लागलं असं मामा मुद्दामूनच बोलतात. मामाने असं म्हटल्याबरोबर आता दुसरीकडे मात्र तेच वल्लरी म्हणते की हो, बोलणार ना. अहो, त्या बाईला तिच्या कर्माची शिक्षा तर भेटणारच. ती काय अशीच राहणार आहे का? तिने जे काही केलं आहे ना त्याचं तर तिला भोगावं लागणारच आहे. ईश्वरीसुद्धा म्हणत असते की हो, तिला काही आम्ही असं सोडणार नाही आहे सहजासहजी. काही झालं ना तरी तिला तिची शिक्षा तर देणारच, असंही आता म्हटलं जातं. वल्लरीला ना आता त्रास होतो आहे असं ती मुद्दामूळच सांगत असते. डोकं दुखते. मग आता मामा बोलत असतात की काय आहे ना की तुला त्रास होतो आहे तर माहिती आहे तुला आराम करायचा आहे. पण दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरीचा हट्ट असतो, खास करून ईश्वरीचा, आणि ती म्हणत असते की मला ना आज मामीच्या हातचं गोड काहीतरी खायचं आहे. म्हणजे ज्या काही गोष्टी झाल्यात त्याच्यामध्ये ना मला असं वाटतं की मामीने आमचं तोंड गोड करायला हवं. काय मग मामी आमच्यासाठी काहीतरी करताय ना? त्यावर आता मामा बोलतो, काय तू मामीला सांगितलं आहे? मामीच्या हातचं शेवटचं कधी खाल्लं आहे ना हे तर मला आठवतसुद्धा नाही आहे, आणि तू आता मामीलाच सांगतेस करायला? काय बोलू तुला मी आता? मग आता ईश्वरी हसत राहते. पण दुसरीकडे मात्र आजीने सांगितलेलं असतं कोणीही काही करू नका, जे काही करायचं आहे ना ते मी करणार आहे. मी ठरवलं आहे ना तर मी ते करणारच, असंही आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे आता जेव्हा ईश्वरीने या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात ना तेव्हा मात्र आता मामीला विचारत असतो, तू ओके तर आहेस ना? बरं वाटतंय ना गं आता मामी तुला? असंही विचारून तिला आता आधार दिला जात असतो. त्यावर आता वल्लरी म्हणत असते की नाही ना, मला बरं नाही वाटत आहे. माझं ना डोकं खूप जास्त जड झालं आहे. मला माहिती आहे की तुम्हाला या सगळ्या काही गोष्टी हे होत असतील, पण सॉरी या माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे म्हणून, असंही आता म्हटलं जातं. नाही त्यात काय एवढं, बस तू आराम कर. इकडे आता अंजली अजूनही चिडलेली असते. अंजलीला असं वाटत असतं की काही झालं ना तरीसुद्धा आता जे काही झालं त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीचा उदो होणार. मग आता राकेशही अंजलीला समजवायचा प्रयत्न करत असतो. राकेश अंजलीला म्हणत असतो की अंजलीजी काय झालं आहे, आज सगळं काही नीट झालं ना, सगळे गैरसमज दूर झाले हे बघूनच ना खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे एकंदरीत विचार करा ना, या सगळ्या काही गोष्टी किती चांगल्या झाल्या, असंही आता तो बोलत असतो. त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना अंजलीची चिडचिड होत असते. तेवढ्यातच अर्णव ईश्वरी तिथे आलेले असतात. मग आता अर्णव ईश्वरी आल्यानंतर म्हणतात की आम्ही चुकीच्या वेळेला आलो आहे का? त्यावर राकेश म्हणतो की नाही त्यात काय, नवरा बायकोची भांडणं तर होतच असतात ना, त्यामध्ये नवीन काही नाही आहे, तुमचीही होतच असतील की, असंही राकेश अर्णवला म्हणत असतो. त्यावर ईश्वरी म्हणते की हो. मग आता अर्णव आणि ईश्वरी येताना पेढे घेऊन आलेले असतात, कारण घरात एवढी चांगली आनंदाची बातमी झालेली आहे, सगळे गैरसमज दूर झालेत. मग असं वाटत असतं की निदान पेढे वगैरे वाटव्या, म्हणजे कसं घरातलं वातावरण जे आहे ते एकदम व्यवस्थित मस्त होईल. आणि म्हणूनच मग आता केस जरी बोलला तरी पण ह्या सगळ्या गोष्टींकडे ना इग्नोर केलं जातं. अंजलीला काही वाटत नसतं. अंजली जी आहे ती म्हणत असते की तुम्ही इथे मुद्दामून आला असणार, मला माहिती आहे तुम्हाला हे मिठाई वगैरे मला फक्त हे मुद्दामून नावाला द्यायची आहे. तुम्ही जिंकलात ना, 24 तासामध्ये तू चॅलेंज कंप्लीट केलंस ना, हे तुला दाखवायचं असणार आहे, असं अंजली आता टोमणे मारत बोलत असते. त्याच वेळेला ती हे सुद्धा म्हणते की हे चॅलेंज तर तू 24 तासात कंप्लीट करू शकलीस, पण एक गोष्ट सांग मला, तू ह्यांच्याबद्दलसुद्धा मला चॅलेंज दिलं होतं की 48 तासामध्ये तू सगळं सिद्ध करणार, तू तर काही सिद्ध करू शकली नाही, आणि त्यानंतर त्यांचा अपघात झाला, आणि तो अपघातसुद्धा ना तूच घडवून आणला, ह्यावर पण माझी पूर्ण शंका आहेच. आता हेही सगळं म्हटलं जातं. त्यावर अर्णव म्हणतो की काय चाललं आहे गं ताई तुझं? आपण सगळे गैरसमज घरात जे एवढ्या वर्षापासून होते ते गैरसमज दूर झालेत, ह्याच्यासाठी मी पेढा द्यायला आलो होतो, आणि तुझं तर आता भलतंच सुरू आहे हे आणि ते, कशाला विषय वाढवतेस? ईश्वरी ही आता म्हणत असते की ज्या काही गोष्टी झाल्या आहेत अंजलीताई, त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना ते आपण विसरूया, आणि म्हणूनच मी पेढा घेऊन आले होते. पण अंजलीला आता ईश्वरीच्या हातनं पेढाही नको होता. म्हणजेच तिला ना
आणि जे काही झालेलं आहे त्या गोष्टींमधनं एवढं तर कळलेलं होतं, जरीसुद्धा जर बाबा या सगळ्यामध्ये दोषी नसले तरीसुद्धा ते घर सोडून गेलेले होते आणि त्यामुळेच ना त्यांच्यावर एकटं राहण्याची वेळ आलेली होती. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते कधीही म्हणजे कधीही विसरू शकणार नव्हती. आणि म्हणूनच अंजलीने या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या बोलून दाखवलेल्या होत्या. तिकडनं अर्णव आणि ईश्वरी निघून जातात तर अंजली थोडा विचार करत बसलेली असते. तेच आता राकेश आहे ना तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत असतो, पण राकेशला ना आनंद होत असतो. तो म्हणत असतो की चला, एकंदरीत यांची भांडणं अजूनही तशीच आहेत. इकडे आता ईश्वरी बाबांना सुद्धा पेढा द्यायला गेलेली असते. बाबा एकटीच बसलेले असतात. बाबांचंही तोंड ती गोड करत असते. तर आजीही समोर असते. आजी म्हणत असते की बघा, आज जे काही घर सावरलं ना ते फक्त आपल्या ईश्वरीमुळे. ईश्वरी नसली असती ना या घरात तर काहीसुद्धा झालं नसतं. खरंच ईश्वरीच्या हातामध्ये खरंच जादू आहे असंही आता म्हटलं जातं. ईश्वरीसुद्धा आता त्यांचं तोंड गोड करते. तर ईश्वरीलाही ते पेढा भरवतात. पण बाबांना अजूनही थोडं दुःख असतं, कारण अर्णव आहे ना त्यांच्याशी बोलत नसतो हे त्यांना सरळ आणि स्पष्ट दिसत असतं. मग आता बाबांना ऐश्वरी म्हणत असते की काय झालं. त्यावर बाबा म्हणतात की काही नाही, अजूनही बऱ्याच गोष्टी बाकी आहेत ना, म्हणजे ती बाई कोण आहे, काय आहे, या सगळ्याचा शोधही घ्यायचा आहे. त्यावर ईश्वरी म्हणते की हो बाबा, मला माहिती आहे तुमच्या डोक्याला अजूनही टेन्शन आहे की या सगळ्याची पडताळणी करायची आहे की ती नेमकी बाई कोण आहे आणि तिने हे सगळं कशासाठी केलं. या सगळ्या गोष्टी माहितीत मनाला त्रास देत आहेत, पण नका काळजी करू. हो, तू असताना ना मला जराही काळजी वाटत नाही. मला माहिती आहे तू आहेस तर सगळं काही शक्य आहे. आणि आजपर्यंत हे जे घर आहे ना ते तुझ्यामुळे टिकून आहे. म्हणजे तू ह्या घरात आल्यापासून या घराचं सोनं केलेलं आहेस. आणि असं बोलूनच ना आता मात्र बाबा जे आहेत ते ईश्वरीला पेढा भरवतात आणि त्यांचा ईश्वरीवर पूर्ण कॉन्फिडन्स असतो की हे घर आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या ईश्वरी व्यवस्थित सांभाळणार. त्यानंतर बाबा जे आहेत ना ते अर्णवला सुद्धा पेढा भरवायला जातात. पण अर्णव आता त्यांच्या हातून पेढा वगैरे काहीच खात नाही. ते आता त्याला म्हणत असतात की काय झालं आहे. पण अर्णव म्हणतो की मी काही झालं तरी जुन्या भूतकाळातील गोष्टी ज्या आहेत ना ते विसरलेलो नाही आहे. कारण भूतकाळामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. जरी तुमचा त्या गोष्टीशी संबंध नाही आहे, म्हणजे तुम्ही म्हणताय की जे काही गैरसमज होते ते दूर झालेत, पण ते गैरसमज जरी दूर झालेले असले ना तरीसुद्धा मी ही गोष्ट विसरणार नाही आहे की तुमच्यामुळे माझ्या आईनं आत्महत्या केली. त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही पळ काढला. तुम्ही हा नाही विचार केला की पुढे काय होईल त्याचा. पण त्या सगळ्यामुळे माझ्या आईनं काय केलं, माझ्या आईनं स्वतःला संपवून घेतलं आणि त्यापासून आम्ही दोघंही जण एकटे पडलो. कसे दिवस काढलेत ना ते दिवस मी विसरणार नाही आहे, असंही आता अर्णव जो आहे तो बाबांना बोलत असतो. बाबांना आता ह्याचं दुःख होत असतं. बाबांना वाटत असतं की ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या खोट्या झाल्यानंतर अर्णव आणि अंजली माझ्याशी निदान बोलतील तरी, पण नाही, ते दोघंही जण बोलायला तयारच नसतात. आणि त्यामुळेच ना अर्णव जो आहे तो बाबांना बोलून जातो आणि त्यानंतर तो तिकडनं निघतो. आणि त्यामुळे बाबा हे खूप जास्त हर्ट झालेले असतात, हे सुद्धा आता कळलेलं असतं. मग ईश्वरी म्हणत असते की बाबा, मला असं वाटलं होतं की माझं काम आता संपलं आहे, पण नाही, खऱ्या अर्थानं माझं काम सुरू झालं आहे. मग आता आजी आणि बाबा विचारतात म्हणजे तू नेमकं कशाबद्दल बोलतेस. त्यावर आता बाबांना आणि आजीला आता ईश्वरी सांगत असते की काय आहे ना की बघा, अर्णव सर आणि अंजली ताई यांचा अजूनही राग गेलेला नाही आहे. अंजली ताईंना मला असं वाटलं होतं की सगळ्या काही गोष्टी आता विसरून पुढे जातील ते, पण तसं नव्हतं. अंजली ताई अजूनही त्याच गोष्टीचा विचार करत होत्या आणि बघितलं ना, आणि त्या अजूनही चिडलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्णवसुद्धा. आणि ती बाई, या सगळ्यांचा शोध आणि हे सगळं काही मला करायचं आहे आणि त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे बाबा, असंही ईश्वरी आता बाबांना बोलत असते. बाबांचा आशीर्वाद वगैरे घेते. बाबांचा तिने आशीर्वाद वगैरे घेतल्यानंतर तेव्हा कुठे जाऊन सगळ्या काही गोष्टी ना तिला एकदम रिलॅक्सेबल वाटत असतात. सगळ्या काही गोष्टी चांगल्या वाटत असतात. बाबांनाही माहिती असतं की पूर्ण काही गोष्टी ज्या आहेत सोल्युशन ईश्वरीकडे आहे, हेही बाबांना माहिती असतं. पण बाबांना ईश्वरीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. ते तिला आधारही देत असतात. तिला म्हणत असतात की तू काळजी करू नकोस, मला माहिती आहे तू माझ्यासोबत आहेस. आणि त्याच वेळेला आता बाबा जे आहेत ना ते हळूच ईश्वरीला पेढा भरवतात, ईश्वरीला आशीर्वाद देतात. त्याचसोबत ईश्वरीही बाबांना पेढा वगैरे भरवते. आणि बाबा ईश्वरीच्या खांद्यावर अगदीच ना हात वगैरे ठेवतात आणि ते म्हणतात की मला पूर्ण माहिती आहे की तू हे सगळं
काही व्यवस्थित करशील यावर माझा विश्वास आहे. इकडे आता जी सुप्रिया आहे ती सुद्धा घरात आलेली असते आणि सुप्रिया जेव्हा घरात येते तेव्हा देवासमोर हात जोडून उभी असते. देवाला म्हणत असते की आज माझ्या चारित्र्यावर लागलेला डाग कितीतरी वर्षानंतर फुसला गेला आहे. लांबून हे सगळं काही नम्रता बघत असते. नम्रताला प्रश्न पडलेला असतो की आईला नेमकं झालंय तरी काय, आणि ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बघत असते आणि ती आता सुप्रियाला विचारते की आई आज झालंय काय एवढं, ती देवाजवळ उभी आहेस, काही गोष्ट घडली आहे का? त्याच वेळेला हो घडलंय ना. काय माहिती तुला सांगू, आता ना सगळं काही चांगलं झालं आहे. म्हणजे कशाबद्दल चांगलं झालं आहे? अगं अर्णव आणि ईश्वरी, तुमच्या घरामध्ये जे काही वाद होते, जे काही गैरसमज होते ते सगळे काही मिटलेले आहेत आणि आता एकदम सगळं चांगलं झालेलं आहे असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बोलल्या जातात ना, तेव्हा अंजली म्हणत असते की खरंच का सगळं काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, तर ही खरंच आनंदाची बातमी आहे. पण आजच काय झालं आहे नेमकं असंही आता नम्रता विचारत असते. पण त्याच वेळेला ना इकडे असणारी जी सुप्रिया आहे ती काही गोष्टी ना लपवूनच ठेवत असते. म्हणजे तिने अजूनही ना उघड केलेल्या नसतात काही गोष्टी आणि म्हणूनच ती आता शांत असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की नम्रता म्हणत असते की आई मग आता तू पुढेचं काय प्लॅनिंग? मग आईचं प्लॅनिंग असतं की 1 महिन्यासाठी ना स्वामींकडे जायचं अक्कलकोटला आणि तिकडे जाऊन सेवा करायची. म्हणजे सगळं काही चांगलं झालं, सगळं काही व्यवस्थित झालं तर मी ठरवलं होतं आणि बाबा आणि मी जाणार आहोत, उद्याच निघायचं ठरवतोय, मग तू राहशील ना एकटी? असंही नम्रताला विचारलं जातं. नम्रता म्हणते की त्यात काय आई, राहीन ना एकटी, तू काळजी करू नको माझी, मी काय एकटी राहू शकत नाही का? पण आता दुसरीकडे सुप्रियाच्या मनात विचार येतो, तुम्ही एकटी बोलली पण ही एकटी कुठे? कारण शुभंकर सुद्धा ह्या घरात आहेत आणि या दोघांनाच इथे ठेवून कसं जायचं हा मोठा प्रश्न असतो. दुसरीकडे आता ईश्वरी रूममध्ये येते आणि ईश्वरी अर्णवला समजवायचा प्रयत्न करत असते. तुम्ही खाली कसं काय वागलात, मला नाही आवडलं तुमचं हे वागणं, तुम्ही बाबांशी अजूनही का बोलत नाही आहात? बाबांशी बोलून घ्या, तेव्हा कुठे जाऊन तुमच्यातले गैरसमज मिटतील आणि सगळं काही नीट होईल असंही आता जी ईश्वरी आहे ती अर्णवला सांगत असते. अर्णव म्हणतो की मला ना तू काही सांगायला येऊ नकोस आणि तुझ्याशी मला ना ह्या विषयावर बोलायचं सुद्धा नाही आहे. मी म्हटलं आहे की या सगळ्या गोष्टी ना मी कधीही विसरणार नाही आहे. त्या माणसामुळे माझ्या आईचा जीव गेला आहे आणि आम्ही बऱ्याच गोष्टी सहन केल्यात. ईश्वरी म्हणते जसं तुम्ही सहन केलं आहे तसं त्यांनीसुद्धा बऱ्याच गोष्टी सहन केल्या आहेत. ह्या घरापासून वेगळं राहून त्यांनासुद्धा त्रास झाला आहे, पण तरीसुद्धा ते बोलून दाखवतायत का? नाही ना. मग तुम्ही का रिॲक्ट होताय? अर्णव मात्र रागाच्या भरात ना ईश्वरीला खूप काही बोलतो आणि मग नंतर ना त्याला त्या गोष्टीचा त्रास होत असतो. त्यानंतर तो ईश्वरीला म्हणतो की सॉरी. ईश्वरी म्हणते कशासाठी सॉरी? त्यावर अर्णव म्हणतो की आतापर्यंत मी तुला खूप काही बोललो आहे, ह्याच्या आधीसुद्धा आणि या पहिल्यांदासुद्धा म्हणजे खूप काही गोष्टी बोललो आहे ज्या की मी बोलायला नको होतो आणि आता मला कळतं आहे. मग ईश्वरी म्हणते इट्स ओके, त्यात काही नाही एवढं. पण अर्णव म्हणतो की नाही, मला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी तुझ्यावर किती नाही ते आरोप केले, तुला काय काय म्हणून बोललो, प्रत्येक वेळेला तुला घालून पळून बोललो आणि ह्या सगळ्या गोष्टी मला आता कळत आहेत की या सगळ्यामध्ये तुझी काहीच चूक नव्हती आणि तरीसुद्धा मी तुला खूप काही बोललो आणि आताही बोलतोय, त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. आणि तू खूप काही गोष्टी सहनसुद्धा केल्यास आणि मी जे काही बोललो ते सगळं सहन केलं शांत राहून. पण तुला माहिती होतं, तुला कॉन्फिडन्स होता या सगळ्यावर की तू खरी आहेस आणि तू ते करून दाखवलंस, असं देखील अर्णव ईश्वरीला बोलत असतो. अर्णव ईश्वरीला जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा ईश्वरी अर्णवला घट्ट मिठी मारते. कारण खऱ्या अर्थाने तिला असं वाटत असतं की चला फायनली आपलं प्रेम कुठेतरी जिंकलेलं आहे आणि त्यामुळेच ना ईश्वरी घट्ट अशी अर्णवला मिठी मारते आणि अर्णव तर आता ईश्वरीकडे पाहत राहतो आणि तो सुद्धा ईश्वरीला आपल्या जवळ घेतो. मग आता सगळ्या काही गोष्टी ना चांगल्या होत असतात. म्हणूनच तोही विचार करतो की नाही, आता ईश्वरीशी सगळ्या काही जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या विसरून जायच्या आणि नव्याने सगळ्या आपल्या आयुष्याला सुरुवात करायची. ईश्वरीलाही आता भरून आलेलं असतं. ईश्वरी म्हणत असते मनातल्या मनात की आता सगळे गैरसमज खऱ्या अर्थानं दूर झालेले आहेत, तर सगळं छान होऊ दे. मग आता ते दोघंही जण खाली जायला निघतात. इथे आजीने घरात सगळ्यांना बोलवून घेतलेलं असतं. आजीला सगळेजण म्हणतात की आज काय पाणीपुरीचा बेत? आजी म्हणते की हो, आज खास तुमच्या सगळ्यांसाठी मी पाणीपुरीचा बेत केला आहे. मग आता आज जेवायचं सुद्धा हेच आहे, हेच आपल्याला खायचं आहे. अरे वा, आज पाणीपुरी! सगळीजण अगदीच ना त्या पाणीपुरीवर तुटून पडतात. ही वल्लरी, हिची आता चक्कर कुठे गेली ह्याचा विचार कोणी करत नाही. कारण आता वल्लरीला जशी पाणीपुरी दिसते तशी आता वल्लरी सुरू होते. वाव, आज पाणीपुरी पार्टी! सगळीजण बसतात आणि तेव्हा अर्णव आणि ईश्वरीसुद्धा तिथे बसतात. अर्णवला आता ईश्वरी सांगत असते की तुम्ही मला पुरी बनवून द्यायची, कारण ईश्वरीचा हात जो आहे तो एक बेल्टमध्ये होता, त्यामुळे ईश्वरीला हे सगळं चमचा वगैरे पकडणं शक्य नव्हतं. मग
मग आता अर्णवला ती सांगते. मग अर्णवचा नाईलाज होतो. अर्णवला ईश्वरीला पुऱ्या वगैरे बनवून द्याव्याच लागतात आणि त्यामुळे आता आजी जी आहे ती अर्णवकडे बघत असते, कारण अर्णवला पाणीपुरी खायला भेटत नाही आहे. पण इथे सांगितलं जातं, अंजली म्हणते की तू काळजी करू नकोस गं, तुझ्या नातवाला ना मला माहिती आहे पाणीपुरी हवी असणार आहे, मी देते, तू काळजी करू नकोस असंही आता अंजली म्हणत असते. इथे आकाश त्याचबरोबर अंजली पाणीपुरी एन्जॉय करत असतात. एकावर एक पाणीपुरी आता प्रत्येकजण खात असतात आणि त्यातच ना इकडे मात्र मामा अर्णवची मजा घेत असतो आणि मामा अर्णवकडे बघून बोलत असतो की काय रे अर्णव, तुझं काय चाललं आहे, हां तू पण जरा हो की जरा घे की काय करायचे, चटणी पास करा इथे. आता त्यांचं सुरू असतं पाणीपुरीची पार्टी आणि त्यांची पाणीपुरीची पार्टी रंगलेली असते आणि ती इतकी रंगते ना की त्यांचं लक्षही नसतं. पण ईश्वरी मुद्दामून ना अर्णवच्या हातची पाणीपुरी खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो ईश्वरीला. म्हणजे ईश्वरी अर्णवला मुद्दामून सांगत असते की मला द्या ना बनवून आणि अर्णवसुद्धा तिच्यासाठी सगळं काही करत असतो. म्हणजे अर्णव ना तिला काय काय गोष्टी हव्या आहेत ना त्या सगळ्या गोष्टी देत असतो आणि मग ती सांगत असते की बढिया झाली पाणीपुरी. अर्णवने दिलेली पाणीपुरी तिला खूप जास्त आवडत असते आणि त्यामुळेच ना ती खूप हॅप्पी असते. अर्णव आता म्हणत असतो की ठीक आहे ना, बरी आहे ना आता, हो हो आता एकदम मस्त. मग दुसरीकडे अंजलीचं लक्ष जातं. अंजली बघते तर काय, तिथे ना आता बाबा आलेले असतात आणि बाबांना बघून आता बाबा जे आहे ते हे सगळ्यांना आनंदात बघतात ना, त्यामुळे आता बाबा हळूच तिकडनं निघून जात असतात. मग तेव्हाच ना अंजली ईश्वरीला आवाज देते की बाबा बघ. मग आता ईश्वरीसुद्धा सगळं काही सोडून बाबांकडे जाते आणि बाबांना थांबवते. म्हणजे अंजलीची सुद्धा इच्छा असते की बाबा आता सगळ्यांसोबत बसावं. अंजलीच्या वागण्यातला हा बदल ईश्वरीला जाणवत असतो. मग आता बाबांना ईश्वरी म्हणत असते की चला ना तुम्ही पण, आम्ही सगळीजण मस्त पाणीपुरी एन्जॉय करतोय, मग तुम्हीसुद्धा पाणीपुरी खायलाच हवी, तुम्ही आपल्या या पूर्ण कुटुंबामध्ये सहभाग करा. आता सगळं काही चांगलं झालं आहे, सगळ्या काही गोष्टी मस्त होत आहेत, तर या ना असंही बोलून मग आता त्यांना घेऊन गेलं जातं आणि त्यांना तिथे बसवलं जातं. आणि जेव्हा त्यांना सांगितलं जातं ना की तुम्ही इथे बसा, मग त्यावेळेला ना आता बाबा तिथेच ईश्वरीच्या बाजूला बसतात. मग ईश्वरीच्या बाजूला बाबा बसल्यानंतर ईश्वरी अर्णवला सांगत असते की चला बाबांनासुद्धा पाणीपुरी बनवून द्या. मग आता ईश्वरीने सांगितलेलं असतं, म्हणूनच ना अर्णव आता एक एक करून पाणीपुरी बनवतो आणि एक एक पाणीपुरी आता बाबांना देत असतो. बाबांना जेव्हा तो एक एक करून पाणीपुरी देतो ना, ईश्वरीला भारी वाटत असतं. इकडे मात्र मामा आणि वल्लरीची मात्र नुसती भांडणं सुरू असतात पाणीपुरीवर ना. मामा बोलत असतो की बस कर गं, किती पाणीपुऱ्या खाशील, पुऱ्या तर संपल्या आहे. त्यावर पुऱ्या संपल्या नाही आहेत, पुऱ्या अजून आतमध्ये आहेत, थांब मी आता आणते, आजी तुम्ही बसा, असंही आता ईश्वरी बोलत असते. इकडे मात्र आता मामा म्हणत असतो की अगं शेवटची पुरी होती त्यावर डोळा पण होताच का तुझा, मला वाटलं या शेवटच्या पुरीवर फक्त माझा डोळा आहे, पण तू पण घेतलीस काय यार, कुठेच मला सुखानं खायला भेटत नाही, एकतर आईनं पाणीपुरी केली आहे, असं बोलून आता मामा जो आहे ना तो वल्लरीची मजा घेत असतो. आता तुमचं चालूच आहे का, मला पण जरा द्या ना, असं म्हणून वल्लरी जी आहे ती आता मामांना चिडत असते. इकडे मात्र बाबा अर्णवने दिलेली पाणीपुरी मस्त खात असतात, एन्जॉय करत असतात, कारण त्यांनासुद्धा एकदमच भारी वाटत असतं. इथे मामा आणि मामीची भांडणं सुरू असतात. तेच आता अर्णव जो आहे तो मात्र शांत असतो. अर्णवला आता आजी म्हणत असते की अर्णव तुलाही पाणीपुरी हवी आहे का, तू काही कमीच खाल्लंयस वाटतं. अर्णव म्हणतो की नाही मला बस झालं एवढं, अर्णव म्हणतो. मग ईश्वरी खूप जास्त खुश असते, कारण अर्णव स्वतःच्या हाताने या अर्थाने का होईना बाबांसाठी पाणीपुरी बनवत असतो. ईश्वरी आता उठून आतमध्ये पाणीपुरीचं पॅकेट आणण्यासाठी म्हणून गेलेली असते, कारण पुऱ्या ना बाहेर सगळ्या संपलेल्या असतात. मग आता तिथे एकटाच अर्णव बसलेला असतो, बाबा असतात. मग ईश्वरी आतमध्ये जाते. हेच आता आकाशने बघितलेलं असतं. मग आकाशही लगेच आतमध्ये जातो, कारण तिखा पाणी आणि जे मिठा पाणी असतं ते सुद्धा संपलेलं असतं, ते सुद्धा भरून आणायचं असतं. मग तो सुद्धा किचनमध्ये जातो. मग जेव्हा तो किचनमध्ये जातो ना तेव्हा ईश्वरीच्या मागे जातो. इकडे आता सुप्रियाला टेन्शन असतं. नम्रता म्हणते अगं काय झालं आई, तुला का टेन्शन आले, अगं मी राहू शकते एकटी. पण आता सुप्रिया म्हणत असते की नाही ना, एकटी कुठे आहेस तू, इथे शुभमकरसुद्धा आहे, पण तू एकटी कशी राहशील याचीच मला काळजी आहे. अगं नको काळजी करू, मी राहीन, मी सगळं मॅनेज करेन. पण सुप्रियाच्या मनात तीच भीती असते, कारण आता आपली मुलगी वयात आलेली आहे, लग्नाच्या वयाची आहे आणि एवढ्या दिवसात तिला असं वाटलं नव्हतं की घरात आपण जाऊ शकत नाही. पण आता तिला लक्षात होतं की शुभमकरसुद्धा आहे आणि त्यामुळे थोडी ती डगमगत होती.
कडे आता आकाश जो आहे तो ईश्वरीकडे जात असतो आणि ईश्वरीला म्हणतो की वहिनी आता घरात एवढं सगळं चांगलं आहे तर प्लीज ना यार माझ्यासाठी काहीतरी कर ना. काय काय करायचं आहे ते तर सांगा. मग आता ईश्वरी जी हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की आता बघ सगळीजण हॅप्पी आहे तर प्लीज माझ्या आणि नम्रताच्या लग्नाचा विषय काढ ना. मला ना नम्रतासोबत लग्न करायचं आहे आणि यासाठी मी तुला रिक्वेस्ट करतोय प्लीज प्लीज ना बोल ना तू सगळ्यांसोबत करशील का तू एवढं सगळं काही. हो हो करेन बस पण आता नाही. आता फक्त थोडा थांबा म्हणजे उद्या सकाळीसुद्धा सगळीजणं खुश असतील हॅप्पी असतील मग उद्याही मी सकाळी बोलू शकते घरच्यांशी. तुम्ही काळजी करू नका मी विषय काढते. मग तर झालं नक्की ना प्रॉमिस ना वहिनी खरंच करशील ना हे माझं काम. आता ईश्वरी म्हणते की हो मी सांगितलं आहे ना तुम्हाला मी करणार म्हणजे करणार. तुमच्या आणि नमुताईच्या लग्नाची गोष्ट आता पुढे तर सरकवायला हवी आणि ही गोष्ट पुढे सरकवायचं काम मी करणार. पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं आईने सांगितलेलं असतं की आम्हाला देवदर्शनासाठी जायचे अक्कलकोटला पण घरात नमू एकटी आणि शुभमकरवर मला तिला सोडून जायचं नाही आहे. इकडे आता ईश्वरी आणि अर्णव समोरासमोर असतात. तेच ना ईश्वरी जी आहे ती अर्णवला म्हणत असते की एकतर माझा हात चांगला नाही आहे आणि माझे केस पूर्णपणे तुम्ही विस्कटून टाकलेत. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की आता फक्त दोघंच राहणार आहे म्हणून त्या वेगळ्याच आनंदात इथे शुभमकर असतो पण त्याला ना आता इथे सुप्रियाने रंगेहात पकडलेलं असतं. मग तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.